नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत UGC NTA नेट परीक्षा 2025साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मानव आणि पर्यावरण संबंधी बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरे घेतली आहेत मित्र हो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला पहा, पहिला प्रश्न बघा. आम्लपर्जन्य डॅश डॅश वायूमुळे होताना आपल्याला दिसून येत होतं. सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड या दोन वायूच्या मुळे आम्लपर्जन्य होताना आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे, खाली दिलेल्या कोणत्या एका कारणामुळे पिण्याचे पाणी हे मानवासाठी हानिकारक किंवा अपायकारक समजले जाते? तर प्रयोजनिक अतिसूक्ष्म जंतू पाण्यात असल्यामुळे यामुळे मानवी शरीरास अपायकारक असलेलं दिसून येतं. यानंतर आहे, प्रोड्युसर गॅस म्हणजेच काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, नायट्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड या दोन वायूच्यामुळे दोन वायूनं प्रोड्युसर गॅस तयार होताना आपल्याला दिसून येतो. यानंतर आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर औद्योगिकीकरणामुळे जैविक ऊर्जेचा वापर वाढलेला दिसून येतो. तर ही जोडी आपल्याला चुकीची असलेली आपल्याला दिसून येते. यानंतर आहे, मुंबईतील कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढल्याने पेट्रोल वाहनात कोणत्या रसायनाचा वापर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे? तर बेन्झीन या वायूचा वापर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली असलेली आपल्याला दिसून येते. ग्रामीण भागाचे तापमान मोठ्या प्रमाणामध्ये वाढविणारा हरित वायू कोणचा आहे? तर याचं मिथेन हा ग्रामीण भागातील हवामानाचे तापमान वाढविणारा हरित वायू म्हणून ओळखला जातो. मिथेन हा वायू होय. वातावरणातील ओझोन वायूच्या स्तराचे प्रमाण खाली दिल्यापैकी कोणत्या एका रसायनामुळे घटत जाते? तर क्लोरोफ्लोरोकार्बनच्या साह्यामुळे वातावरणातील ओझोन वायूच्या स्तराचे प्रमाण आपल्याला कमी होताना दिसून येतो. क्लोरोफ्लोरोकार्बन यामुळे होय. दिल्ली येथील वायू प्रदूषण हे खाली दिलेल्यापैकी कोणत्या एका घटकामुळे किंवा कारणामुळे घडून येताना दिसून येते? तर स्वयंचलित वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे किंवा वायूमुळे दिल्ली येथील वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येतो. त्यानंतर आहे, खालीलपैकी कोणते आकरिक किंवा नियमबद्ध शास्त्र म्हणून विकसित झालेलं आहे? तर तर्कशास्त्र हे आपल्याला आकरिक शास्त्र किंवा नियमबद्ध शास्त्र म्हणून विकसित झालेलं आपल्याला दिसून येतो. तर्कशास्त्र हा विषय होय. त्यानंतर आहे, ऊर्जाग्रामच्या संकल्पनेत डॅश डॅश ही गोष्ट गृहीत धरली जाते? तर स्थानिक पुनर्नवीनीकरणाच्या स्रोतापासून निर्माण होणारी ऊर्जा ही आपल्याला ग्राम ऊर्जा या संकल्पनेमध्ये गृहीत धरली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या पदार्थामुळे पाण्याचे प्रदूषण होत नाहीये? तर नीरजक चूर्ण म्हणजेच ब्लिचिंग पावडरचा वापर केल्यामुळे पाणी प्रदूषण होत नाहीये. यानंतर आहे, लायकेन हे कशामुळे होणाऱ्या हवेच्या प्रदूषणाचे दर्शक असलेलं आपल्याला दिसून येतं? तर कर्ब प्रणाली वायूच्या साह्याने आपल्याला लायकेन हे आपल्याला होताना दिसून येतो. त्यानंतर आहे, पेस्टिसाइड द्रव फवारणीचा मुख्य उद्देश काय आहे? तर कीटक, बुरशी आणि किडे व आळ्या मारण्यासाठी पेस्टिसाइड द्रव्याची फवारणी केली जाते. कीटक, कीड, बुरशी आणि आळ्या मारण्यासाठी पेस्टिसाइड द्रव्याची फवारणी करण्यामागचा उद्देश असलेला दिसून येते. कोणत्या वायूमुळे हवेचे वरवरचे अधिक प्रदूषण होताना आपल्याला प्रदूषण होते? तर याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड वायूमुळे हवेमुळे
प्रदूषण आपल्याला वरवरचे प्रदूषण होताना दिसून येते. कार्बन डायऑक्साईडमुळे हवेचे प्रदूषण होताना दिसून येते. भोपाळ दुर्घटना केव्हा घडलेली होती? तर 1984 मध्ये भोपाळ दुर्घटना झालेली आपल्याला दिसून येते. 1984 मध्ये भोपाळ दुर्घटना घडलेली होती. नदीच्या पाण्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण, द्रव्य प्राणवायूच्या मूल्यांकन मोजतात. कोणत्या शहरात गंगा सर्वात जास्त प्रदूषित झालेली आहे? तर वाराणसीमध्ये 7 मिलीग्रॅम लिटर एवढी आपल्याला गंगा नदीच्या पाण्याचं प्रदूषण झालेलं आपल्याला दिसून येतं. वाराणसीमध्ये 7 मिलीग्रॅम लिटर एवढं प्रदूषण झालेलं आहे. ओझोन दिन कधी साजरा करतात? तर याचं योग्य उत्तर आहे 16 सप्टेंबर. हा दिवस ओझोन दिन म्हणून मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो. 16 सप्टेंबर हा ओझोन दिन आहे. त्यानंतर आहे ओझोन वायूच्या स्तरामुळे कोणता घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे अल्ट्रा व्हायलेट किरण. हे आपल्याला ओझोन वायूच्या थरामुळे पृथ्वीवर येताना आपल्याला दिसून येत नाहीत. अल्ट्रा व्हायलेट किरण हे येत नाहीत. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय हवामान तंत्राचा असा अंदाज आहे की वातावरणातील तापमानाची वाढ प्रामुख्याने वातावरणातील त्याच घटकामुळे होताना दिसून येते. तर कार्बन डायऑक्साईडमुळे वातावरणातील आपल्याला तापमानाचं प्रमाण वाढताना दिसून येतो. कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे वातावरणातील वाढ होताना दिसून येते. यानंतर प्रश्न आहे ऊर्जाग्रामच्या संकल्पनेत डॅश डॅश ही गोष्ट गृहीत धरली जाते? तर स्थानिक आणि पुनर्नवीकरणाच्या स्रोतापासून ऊर्जा निर्माण करणे ही ऊर्जाग्राम संकल्पनेमध्ये गृहीत धरलेली गोष्ट असलेली दिसून येते. त्यानंतर आहे खालील राज्यापैकी डॅश डॅश या राज्यात विजेचा दर सर्वात कमी आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आपल्याला सर्वात कमी विजेचा दर असलेला आपल्याला दिसून येतो. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये विजेचा दर सर्वात कमी आहे. यानंतर आहे खालीलपैकी कोणते कारण ऊर्जा संधारण दर्शविते? तर ऊर्जा निर्माण करता येत नाही, तशीच नष्टही करता येत नाही, त्यामुळे ऊर्जा संधारण करणे हे आपल्याला यातून दर्शविल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्यापैकी कोणती एक पद्धती अपारंपरिक वीज निर्मितीची असलेली आपल्याला दिसून येते? तर पवन ऊर्जा ही आपल्याला पारंपरिक ऊर्जा प्रकारामध्ये दिसून येते. पवन ऊर्जा ही अपारंपरिक वीज निर्मितीची प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येते. खाली दर्शविलेल्यापैकी कशाचा उपयोग यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करताना होतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर. विद्युत जनयंत्राचा उपयोग आपल्याला यांत्रिक ऊर्जेचा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी विद्युत जनयंत्राचा उपयोग केला जातो. यानंतर आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती योजना जलविद्युत वीज निर्मितीची नाही आहे? तर आपल्याला ह्याचं उत्तर बघितलं तर पारस हा आपल्याला महाराष्ट्रातील योजना, पारस ही योजना जलविद्युत निर्मितीकरणाची आपल्याला वीज निर्मिती करण्याची योजना नसलेली दिसून येते. तर कोयना नदीच्या साह्याने, धरणाच्या साह्याने भिरा आणि तिल्लारी या ठिकाणी आपल्याला वीज निर्मिती केलेली दिसून येते महाराष्ट्रामध्ये. चिपको चळवळी सारखेच कार्य पुण्याच्या परिसरामध्ये मोहन धारिया यांनी कोणत्या संस्थेमार्फत चालविले आहे? तर वनराई या संस्थेच्या माध्यमातून मोहन धाराई यांनी चिपको चळवळी सारखेच कार्य पुण्याच्या परिसरामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतो. मोहन धाराई यांनी वनराई
या संस्थेच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे. कोणते पर्यावरण दूषिक प्रदीर्घ काळ परिणाम करतात? तर किरणोत्सर्गी कचरा याच्या साह्याने आपल्याला पर्यावरणामध्ये दीर्घकाळ प्रदूषण करताना दिसून येत होतं. किरणोत्सारी कचऱ्याच्या माध्यमातून प्रदूषण. सजीव शेती पर्यावरणास उपयुक्त आहे, कारण त्यामुळे काय होताना दिसून येतं, तर यामध्ये मातीच्या पाणी धारण क्षमतेमध्ये वाढ होते, क्षारफुटीचा धोका नाहीसा होतो, उत्पादन पातळीमध्ये वर्षानुवर्षे कायम राहते आणि जैविक बहुविविधता टिकून राहते. यामुळे सजीव शेती पर्यावरणास उपयुक्त असलेली आपल्याला दिसून येते. तंत्रज्ञानाच्या वाढत्या कार्यक्षमतेमुळे डॅश डॅश ही एक समस्या बनलेली आहे. तर नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर करणे ही तंत्रज्ञानामुळे वाढलेली आपल्याला प्रमुख समस्या आपल्याला दिसून येते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करणे ही एक आज समस्या निर्माण झालेली आहे. समुद्रात काय सोडल्यास मासे आणि पेंगिंग सारखे पक्षी मरताना दिसून येतं, तर औद्योगिकरणाचा जो सांडपाणी निघतो तो आपल्याला समुद्रात सोडल्यामुळे मासे आणि पेंग्विन सारख्या पक्षी मरताना दिसून येतात. औद्योगिकरणातील सांडपाणी समुद्रात सोडल्यामुळे हा परिणाम होताना दिसून येतो. त्यानंतर आहे प्रदूषणाची समस्या ही मूलतः कोणत्या स्वरूपाची समस्या असलेली आपल्याला दिसून येतो, तर ही जीवशास्त्रीय स्वरूपाची आपल्याला समस्या असलेली दिसून येते. प्रदूषणाची समस्या ही जीवशास्त्रीय स्वरूपाची समस्या असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे कोणता वायू सर्वात घातक असून पेट्रोलवर चालणारी वाहने जास्त प्रमाणामध्ये त्याची निर्मिती करत असतात. तर कार्बन मोनॉक्साईड या कार्बन मोनॉक्साईड हा सर्वात घातक वायू असल्यामुळे पेट्रोलवर चालणारी वाहने जास्त प्रमाणामध्ये त्याची निर्मिती करत असतात. यानंतर आहे खालीलपैकी कोणती अपूर्ण नवीनीकरण साधनसंपत्ती नाही? तर यामध्ये पेट्रोल हे आपल्याला पुनर्नवीनीकरणाची आपल्याला साधनसंपत्ती नसलेली आपल्याला दिसून येते, पेट्रोल ही होय. त्यानंतर आहे महाराष्ट्रात या विभागात सर्वाधिक जास्त जंगल असलेले आपल्याला दिसून येतात. तर मराठवाडा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जंगल क्षेत्र, सगळ्यात कमी जंगल क्षेत्र असलेलं मराठवाडा हे विभाग असलेला दिसून येतो. यानंतर आहे भारतातील सर्वात महत्त्वाचे ऊर्जा साधन डॅश डॅश हे आहे, तर दगडी कोळसा हे भारतातील सर्वात महत्त्वाचं ऊर्जा साधन म्हणून असलेला आपल्याला दिसून येतो, दगडी कोळसा हा होय. त्यानंतर आहे पाण्यात निर्माण झालेल्या घातक प्रदूषकाच्या अस्तित्वास डॅश डॅश म्हणतात, तर जलप्रदूषण असं म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने कोणत्या साली जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा केलेला आहे? तर 1974 मध्ये भारत सरकारने जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा केलेला आहे.